झालं काय? हा ते सगळं रेडी झालंय. मग जरा मीठ जरा कमी पडलं होतं. मी काय केलं डोळ्यात पाणी करून त्याच्यात जरा गाठवलं. बरं झालं की मग हळद कम पडलं रे. एक टक लावून काय बघायला रे तू? अरे संजीव, हे चांदण्या कशा काय खाली आले रे? ए शिरपा, त्या आकाश आहे की नाही पलटी खाल्ल्या रे. अहो भैया, काल मी आणि आमची आई बाजारला चाललेलो. मग रे काय झालं? आणि समोरनं एक जा मोठा कोट घातलेला माणूस, त्याचं पोट एवढं पुढपर्यंत होतं. बर. आणि हातात बॅग घेऊन यायला. हा मी आईला विचारलो, तू कोण आहे आई? हा मग आई काय म्हणली, अरे हा भला मोठा उद्योगपती आहे. बरोबर आहे, उद्योगपतीचा असते ना तसा. मग काय झालं, उद्योगपती आहे म्हणून म्हटलं की आम्ही जरा पुढे गेलो. तिथनं एक बाई आगलेली, तिचं बी पोट पुढं होतं. मग मी तिला म्हंटलो, अगं आई उद्योगपती, आई उद्योगपती. आईने झामकून दिली कानाखाली. अरे मग मारणारच की, बरोबर आहे तिचं. ती काय आरती करेल तुझी? का का? अरे ते उद्योगपती नव्हता, मग पती उद्योग होता. कुत्र्याला सगळ्यात चाटलेला आहे ते खाली तू. 哎呦我的妈！ 4 किलोमीटर होतं. रिक्षाच्या माग पळत पळत आलो. 20 रुपये वाचलं बघ. शाना बोडाच्या त्या बसच्या मागं पळत येशील की नाही, 40 रुपये वाचलं असतं. 哎呦我的妈！ एवढं पार आलं रे? अरे पोलिस मागा लागले माझ्या. अरे मग तू पण की मला माया का पाठवून आलास तू? अरे पोलिसांनी तुझं पण नाव सांगितलं पहिला मी. आईला त्या दादाला लिफ्ट देत नाही, या गाडीला हात करतो काय? मी पण गेली. काय करायचं, मला लिफ्टच कोण गेली? कोण येत नाही बघतो, रोडवर आडवाच झोपतो. हे लिफ्ट कोण दिनच की ग? अहो तुम्ही कसे देतील, अशी ठुमका लागायची. मग चल तुझा ठुमका बघूया आपण. काय रे लिफ्ट पाहिजे आम्हाला. देखो म्हणजे तो पोटले तो पाठीमागं बस. अरे 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 थांब.
呦我的妈！